कारुण्याची मूर्ती सद्गुरू कबीर महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, स्वराज्य संस्थापक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदी क्रांतिकारक आणि क्रांतीसूर्य, स्त्री शिक्षणाचे जनक वंदनीय महात्मा ज्योतिराव फुले, खऱ्या अर्थाने विद्येची देवता माता सावित्रीबाई फुले, माता अहिल्यादेवी होळकर, माता भीमाई, माता रमाई आदी समस्त संत महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो। लोकशाही अण्णाभाऊ साठे, शाहीर नामदेवराव बाली, लहुजी साळवे आदी समस्त आद्य शाहिरांना सुद्धा मी अभिवादन करतो। या ठिकाणी घोटी या गावामध्ये आमचे मित्र सन्माननीय तुलारामजी ताजले साहेब आणि गोविंदभाऊ काटोले आणि समस्त आयोजक यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला हा विचारपीठ मिळवून दिलं आपली कला सादर करण्यासाठी। सोबतच या गावामध्ये एक शोकाकुल वातावरण तयार झालेलं आहे, दुःखद घटना घडलेली आहे, अपघाती निधन झालं आहे आणि मी त्याबद्दल त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रतिज्ञा करतो। आणि मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, सत्य नाकारता येत नाही, मनुष्य हा कधी ना कधी चुकत असतो जीवनामध्ये। बंधूंनो, खरी गंमत भजन कीर्तन ह्या सगळ्या समाज प्रबोधनाच्या कला आहेत, प्रभावी माध्यम आहे। हे करत असताना मनुष्य कधी ना कधी चुकत असतो, आम्ही सुद्धा चुकणार नाही असं नाही, परंतु त्या चुका आमच्या सत्तेशेवटी निदर्शनास आणून द्याल अशी अपेक्षा करतो। आणि या ठिकाणी दुय्यमचा सामना आहे, आमच्या जोडीला सहकारी म्हणून लाभलेले सन्माननीय शाहीर श्यामबाबू खोब्रागडे आणि त्यांचा संपूर्ण संच हे सुद्धा आमच्या जोडीला बरोबरीचं सहकार्य निभावणार आहेत, त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि आपल्या कार्यक्रमाला हात घालतो। तत्पूर्वी एक विनंती करतो की समस्त बाहेर जाऊन आलेल्या पाहुणे मंडळींना आयोजकांनी व्यवस्था केली आहे बसण्याची, त्यांनी उभं राहण्यापेक्षा बसून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। तुमच्यासाठी हा कार्यक्रम रात्रीपर्यंत राहणार आहे, तुमच्या सेवेसाठी हे आयोजन केलेलं आहे, म्हणून उभं राहण्यापेक्षा बसून आनंद घ्यावा आणि शांतचित्ताने कसलाही कलागोंधळ न करता कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल अशी अपेक्षा करतो आणि कार्यक्रमाला हात घालतो। धन्यवाद, धन्यवाद। जय हिंद, जय भारत।
सुगंध, जेथे परिमळ दरवळे परम सद्गुणांचा, आणि हा इतिहास आहे ऋणी अशाच सज्जनांचा. हृदय गंगारी भरले जनकल्याणाचे पावित्र्य, आणि परोपकाराच्या पदकमले सजले ततेल चित्र. हो आरूढ आम्ही अशा जगजितराजांच्या वाटेवर, आणि मग परवा कशाची तरी चालावं लागले काट्यावर. काही असो, माणसाने आपली मानसिकता कायम ठेवली पाहिजे, माणुसकी कायम ठेवली पाहिजे. माणसाचा माणुसकी हा धर्म आहे, खरा धर्म आहे. आणि म्हणून त्या कर्मकांडाची गटहार गंगा मला स्वर्गात कशी मिळते, आणि मग ते वैज्ञानिक सांगत का नाही का स्वर्ग अंतरावर पडते. चंद्रावर जग गेलं, मंगळावर जग गेलं. अंतराळ यानाने चंद्रावर मंगळावर वैज्ञानिक गेले, पोहोचले. पण त्या अंतराळ यानाला निंबू मिरची बांधून नाही गेले काय? कोणी निंबू मिरची बांधून गेले काय? म्हणून विज्ञानवाद हा कायम असला पाहिजे, ही माणसाची जिम्मेदारी आहे. आणि म्हणून वस्तादरा मुझाले दिवंगत हो, वस्तादरा मुझाले दिवंगत, अन होता माझ्या शिरावर हात. शाहीर पुरुषोत्तम गातो सभेत, अरे मेळ तिरंग्याच्या माझ्या कुठल्याही धर्माचा व्यक्ती असो, तो आधी आपल्या आराध्याचं वंदन करतो, स्तवन करतो, आणि त्यानंतर पुढल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे शाहीरच्या माध्यमातून आम्ही गणाचं पूजन करतो. गण कोणता? जो सर्वव्यापी आहे, जडी स्थळी काष्टी पाशाने भरून उरला म्हणती ज्ञानी, त्या गणाचं पूजन. सगळ्या संतांनी याच गणाचं पूजन केलं आहे, हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा त्या गणाचं पूजन करतो आपल्या अल्पमधीतून. बघा, त्यासाठी एक गवळणीची चाल निवडली आहे. कसली जीवाला
करुणा घना. आपला सर्वांस माहिती आहे आणि जे अभ्यासू लोक असतील त्यांना सुद्धा माहिती असेल की आम्ही सर्व नागवंशी लोक आहोत. आम्ही सर्व तेली माळी कुणबी गोल आदिवासी भिल्ल भारती सगळे आम्ही सगळे नागवंशी लोक आहोत. आणि नागवंशी असल्यामुळे आमच्या आराध्य सुद्धा नागवंशी. भगवंताच्या गळ्यामध्ये नाग होता की नाही? शंकर भगवंताच्या गळ्यात नाग होता की नाही? बरोबर आहे ना? म्हणजे शंकर भगवान हे नागवंशी होते. मग शंकर भगवान नागवंशी असतील तर गणेश भगवान काय सूर्यवंशी असतील काय? ते सुद्धा नागवंशी. बरोबर आहे? म्हणून आमच्या आराध्य नागवंशी, आम्ही सुद्धा नागवंशी. म्हणून नागभूमीच्या करुणा घना. नागभूमीच्या करुणा घना. ऐका पुढे काय म्हणतो. किसी की यादों में शंकरा तो दिए जलते हैं, किसी की यादों में शंकरा तो दिए जलते हैं. कभी पत्थरों पे खिलने वाले फूल आज किसी की तुरबत पे खिलते हैं. अरे मिलने को तो मिल जाते हजारों लोग यारो दुनिया में, पर माँ बाप ऐसी दौलत है जो जिंदगी में एक बार मिलते हैं, जो जिंदगी में एक बार मिलते हैं. आई वडील असं दैवत आहे की जे जीवनामध्ये माणसाला एकच वेळ मिळते, पुन्हा मिळत नाही. एकदा हा देह माती झाला की पुन्हा डोळ्याला दिसत नाही. आणि म्हणून आई वडिलांची सेवा करा, मरेपर्यंत सेवा करा. त्यांच्या मरणोत्तर त्यांच्या 13वीला आणि 14वीला लाडू जिलेबीची पंगत देऊन अर्थ नाही. फक्त जिवंतपणी त्यांना प्रेमाच्या शब्द म्हणा. आई बाहेर कुठूनही आले दादी आपल्या आईला विचारा. आई बायकोनी म्हटलं बाहेरून आले या हे पाणी घ्या ग्लासभर आणि जेवायला बसा. म्हणाल बायको बरोबर आहे, पण थोडंसं काम का पाहिजे? बायको किती लढाची असो ना, पहिले बायकोने विचारा मला पाणी नंतर दे, 5 मिनिटांनी मला पाणी दे. माझी आई जेवली का विचारा. बायकोला विचारा माझी आई जेवली काय, माझे वडील जेवले का. ते जेवले असतील तर मला आनंद आहे. आणि ते जर उपाशी असतील तर बायकोला सांगा आधी माझ्या आईला वाढ, आधी माझ्या बापाला वाढ, त्याच्यानंतर मला वाढ. बायको तुमचीच आहे, मला मान्य आहे. जिंदगीभर तुमच्या सोबत राहणार आहे. तुम्हाला ते दरवेळेस रोज रात्री सकाळी तुम्हाला जेवण वाढेल. पण आधी आईबापला आपल्या आईबापाला विचारा. आईबाप काहीच मागत नाही, माल नाही मागत, माळी नाही मागत, धन नाही मागत, दौलत नाही मागत, पैसा नाही मागत, काही मागत नाही. त्यांना प्रेमाचा शब्द आहे किंवा बाबा मला आणि त्यांची व्यवस्था जिवंतपणी. जेव्हा त्याच्याला खाणं होत नाही, जेव्हा त्याच्या तोंडात पाणी सुद्धा जात नाही, त्यावेळेस विचारता माय बापाला आई काय आणू. काय म्हणत ती आई, का रे बाळा जेव्हा माझ्यानं खाणं होत होतं तेव्हा तर मला काही दिलं नाही, आणि आता मरताच खात्यावर मला म्हणते काय आणू. वा रे, असं नका करू. हे खरी सेवा आहे, ही खरी ईश्वर सेवा आहे, शब्दाने सांगितलं. आणि म्हणून काय म्हणतो
करुणा घना अभिभावकाशी सरू जाहला जो दयेचा परम महामेरू जाहला जो तोडीले दयानी भवबंधना या भव संसारातून संसार सागरातून ज्याने आम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवला तो आमचा आदर्श ते आमचा आराध्य ऐका पुढे मी काय म्हणतो सुखदेवजी बोळे साहेब यांच्याकडे 50 रुपये मिळाले, धन्यवाद. त्याचप्रकारे आमचे आदर्श गुरुवर्य सन्माननीय मधुकरजी शाहीर कलंजीवाले मुक्काम साफर रंगारी साफर यांच्याकडून सुद्धा 100 रुपये पारितोषिक गीतावरती आलेला आहे. माझ्याकडून त्यांना सदस्य प्रणाम, धन्यवाद, लाख लाख शुक्रिया. त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्माननीय राजूभाऊ गुरवे साहेब पूर्व विधायक प्रतिनिधी यांच्याकडे सुद्धा 50 रुपये भेट आलेले आहे. माझ्याकडून त्यांनाही सदस्य प्रणाम, धन्यवाद, लाख लाख शुक्रिया. आणि म्हणून पुढे मी काय म्हणतोय का, या ठिकाणी दुर्योगचा सामना आहे आणि आपल्या सर्वांस माहिती आहे, सांगायची गरज नाही. आमच्या जोडीला लागलेले
प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय श्यामबाबू खोब्रागडे साहेब यांनी आमच्याकडे एका प्रश्नाची मांडणी केली आहे. त्यांनी ते म्हणतात की गणेश भगवंताला प्रथम पूजेचा मान देतो, पण त्याला एक वेळ चोरी करावी लागली तर त्याला चोरी का करावी लागली असा यांचा प्रश्न आहे. शाहीर साहेब, तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे सांगतो, मी काही विद्वान पंडित नाही, जे मला गवसलं ते मी तुम्हाला सांगत आहे. तर मागे बसा भाऊ, मागे बसा. तुमच्यासारखे माणसाने मागे बसावं, समोर नाही बसावं, हात जोडून विनंती आहे. तर यांचा प्रश्न आहे की भगवंताला चोरी का करावी लागली. एकदा भृंग ऋषीच्या आश्रमातून गणेश भगवंत म्हणजे बाल गणेश होता. गणेश भगवंत त्यासाठी त्यांना मारही खावा लागला माता पार्वतीकडून. कारण या गणेश भगवंताला त्यांच्या आश्रमामध्ये शंकराची लिंग पिल्ल दिसली, छोटीशी होती. गणेश भगवंताला त्यावेळेस नवल वाटलं की म्हणे हे काय वस्तू असायला पाहिजे, हे काय वस्तू असायला पाहिजे. गोल गोल आहे, त्याच्या मधोमध्ये एक उभा खांबासारखा आहे, हे काय वस्तू, याला विलक्षण वाटलं गणेशाला. तर आपला भृंग ऋषी आंघोळीला गेले असताना गणेश भगवान त्यांच्या आश्रमात घुसले आणि ती जी लिंगपिंड आहे ती पिंड यांनी म्हणजे आणली, एक प्रकारची चोरूनच आणली म्हणा. आणि जेव्हा भृंग ऋषी आले आंघोळ करून, ते पाहतात पूजेच्या वेळेस लिंगपिंडच नाही. म्हणे लिंगपिंड गेले कुठे असेल, तर त्याला बाल गणेश नदीच्या भागाने जाताना दिसला. कोणाला? भृंग ऋषीला. भृंग ऋषीने अंदाज लावला की म्हणे हाच मुलगा असायला पाहिजे, मग इथून नेणार कोण आहे. म्हणून भृंग ऋषी याला माहिती होतं गणेश कोणाचा मुलगा आहे काय आहे वगैरे. तर भृंग ऋषी सरळ माता पार्वतीकडे गेला आणि म्हणाला, म्हणे आपला तुमचा बालक कुठे आहे, गणेश कुठे आहे. तर तिने सांगितलं म्हणे असेल कुठेतरी खेळत. म्हणे काय झालं, तर म्हणे त्याने एक माझी वस्तू आणली, ती वस्तू म्हणे त्याला काय पाहिजे तर त्या बदल्यात मी देऊ शकतो, पण ती वस्तू मला वापस करा. या गणेशाने काय केलं, एक जमिनीमध्ये थोडासा गड्डा केला आणि त्या गड्ड्यामध्ये दाबून ठेवली. माता पार्वतीने नाही माहिती. माता पार्वतीने त्याला विचारलं, म्हणे गणेशा तू ऋषीच्या आश्रमामध्ये गेला होता का. तर गणेशाने सांगितलं, मा म्हणे मी गेलो होतो. पक्क? म्हणे हो. तर म्हणे तुला तिथून काही वस्तू आणली का. म्हणे नाही. खोटं बोलले गणेश भगवान, आणि म्हणून ते चोरी सिद्ध झाली. खरं बोलते तर चोरी सिद्ध नव्हती होत, खोटं बोलले. कुठं ठेवली कुठं ठेवली सांगितलंच नव्हतं. माल खाल्ला पण सांगितलं नाही. भृंग ऋषी वापस गेले आपल्या आश्रमात. त्यांनी अंतर्ध्यान केलं शंकराचं आणि आपल्या पूजेला सुरुवात केली. दिवस टळला. मग जिथं मूर्ती गाडली होती त्या जागेपाशी हा गणेश भगवान चक्र मारत होता भोवताल. इकडे तिकडे जायचा, पण ते जागा सोडत नव्हता, कारण त्याला माहित होतं माझी मूर्ती इथं आहे नाही का. म्हणून तो तिथे पाहिजे. एकदा माता पार्वतीनं पाहिलं, म्हणे हा एवढ्याच जागेत चक्रा मारते, याचा अर्थ यानं काही ना काही इथं लपवून ठेवलं आहे. म्हणून माता पार्वती गेली, गणेशाला न माहित होता, आणि ते जागा उखलून पाहिली तर तिथं ते लिंग पिंड होती. आणि ते काढली आणि गणेशाला पाहिलं, गणेश दिसतच नव्हता. तर सरळ आश्रमात गेली आणि भृंग ऋषीला माफी मागितली. म्हणे महाराज मला क्षमा करा, माझ्या मुलाने ही वस्तू एका मातीमध्ये घालून ठेवली होती, ती मी आणली. म्हणे हेच आहे का वस्तू. तर म्हणे हो हीच वस्तू आहे माझी, ही माझी पूजेची वस्तू आहे म्हणे, म्हणून ही वस्तू तिनं वापस केली. समजलं काय. त्यानंतर गणेश भगवंत तिथं गेला. गणेश भगवंत गेला, त्याला कुठची दिसणार नाही, कारण ते माता पार्वतीने काढली होती. मग हा रडायला लागला गणेश भगवंत. तर माता पार्वतीने त्याची समज घातली, म्हणे बेटा असं कोणाची वस्तू न विचारता आणू नये, तुला लागत होती त्यांना म्हणायचं असतं नाही का, त्याने दुसरी दिली असती का, काय आणखी काय दिलं असतं, पण असं बेटा चोरी करणं बरोबर आहे. हा या प्रसंग गणेश भगवंताच्या जीवनातला आहे. नाही तर गणेश भगवंताने जीवनात चोरी केली नाही साहेब. हे तुमच्या